नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आहे गुरु नानक जयंती। तर आज आमच्या चिपळूणमधल्या गोलकोट किल्ल्यावरती एक कार्यक्रम असतो दिव्यांचं। तिथे म्हणजे असं दिवे वगैरे लावताना सजवतात, खूप मस्त किल्ला तो। तर आता आम्ही तेच बघायला चाललोय, मी आणि सुशांत। आज पण दोघेच जण आहोत। तर चला जाऊया, तुम्हाला पण दाखवतो। खूप सुंदर असं दिव्यांनी तो किल्ला असा म्हणजे सजवतात आणि तिथे कार्यक्रम असतो। आम्ही पण पहिल्यांदाच जातोय, तर तुम्हाला पण दाखवतो। तर चला मित्रांनो, आता आम्ही आलोय गोलकोटच्या किल्ल्यावरती। तर तुम्हाला दाखवतो। आता इथे मशाल वगैरे लागले, आधी 2 मशाल लागल्यात आणि आतमध्ये पण आता कार्यक्रम वगैरे म्हणजे माणसं आहेत थोडी बघायला वगैरे। तर तुम्हाला दाखवतो पुढे। चला, खाली मंदिर आहे आणि भावांनाच मोठी खरेदी केला नाही, भावाची खरेदी नाही तुझी गोल्ड हुआ खरेदी, गोल्ड, व्हाईट गोल्ड, पैसा भाई के पास। नंतर दाखवू तुम्हाला काय घेतला नाही तो, काय घेतलं भावाने। हा, तर चला आधी आपण काय पुढे। मित्रांनो, आमच्यात असं होतंय का नाही माहिती नाही आमच्यासोबतच, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी। आता आम्ही आलेलो होता गोलकोटच्या किल्ल्यावरती आणि मगाशी माझ्या घरातून हा किल्ला दिसतो ना, तर खूप म्हणजे असं दिवे वगैरे खूप लागले होते, मशाल वगैरे पेटून येते, असा पुरा म्हणजे एकदम लाल लाल दिसत होता। आम्ही बोललो थोड्या वेळानं जाऊ, म्हणजे 7 वाजता होतं, आम्ही 8 वाजता आता इथे आलेलं आहे। आणि आमच्यासोबतच काय असं होतं काय माहीत नाही। इथे येऊन सगळं विजलंय बाई, काहीच नाही ह्या आता किल्ल्यावरती आहे ना, काहीच नाही। त्यांनी सगळं मशाल वगैरे विझवलंय। आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, आम्ही काल गेलो होतो फनफेअरला, चिपळूणचा फनफेअर होता। आम्हाला अशी डेट समजली उद्या की लास्टचा आहे, उद्या त्यानंतर बंद होणार आहे। आम्ही काल पण गेलो आणि काल फनफेअर पण बंद होता। तर आमच्याबरोबरच काय असं होतं काय माहीत नाही, आम्ही जिथे पण जातोय तिथल्या गोष्टी बंद होत आहेत। साला हे दुःख काय खतम नाही होता बे, याचा पायगुण खराब आहे। पायगुण ब्लॉक करायला लागले ना, असं व्हायला लागले नाही, पण विषय काय माहिती, आता आम्ही बोललो होतो गेला ब्लॉगमध्ये की आम्ही जाणार आहे फनफेअरला। आम्ही ज्या दिवशी गेलो ना त्या दिवशी फनफेअरच बंद, म्हणजे पुरा म्हणजे लाईट बीट पुरी काढून बंद केलेली। आता इथे आलो, इथून मी घरातून बघतो या, म्हणजे पुरं असं लाल लाल सजलंय पुरं। ह्याला बोललं जाऊया थोड्या वेळेला ना, आता सुरू झालंय। आता तिथनं इथं आलेला, इथे परत बघा फक्त 4 मशाली आम्हाला बघायला भेटले, फक्त 4। ते पण भाव आता इथं आलाय बघ, ह्या मशाली जाऊन फोटो काढायला। बोल काय बोलशील, तुझा पायगुण खराब आहे की तुला पहिला चिपळूण ते गोल्ड खरेदी करण्यापेक्षा इथं आला असतं आपल्याला भेटला। गोल्ड कोण, माझी कुठे, तुझी चेन दाखव लोकांची चेन तरी दाखव, मरू दे। हमारे भाई ने खरेदी किया है, देखो काम जरा ब्रेकर पत्ती पॅकिंग बघती। अरे लपव अशी दाखवून कोण लपव, चांगला फक्त चेन काढून दाखव। हा 50 तोला, हे देखो भावानं नवीन चेन घेतला नाही, तर त्याच्यामुळे आम्हाला इकडे यायला लेट झालं आणि इकडे आलो। आणि मोठी खरेदी होती ना, हे बघा हे 4 मशाली फक्त बघायला भेटलेत। मी मगाशी घरातून बघत होतो ना, चांगला असा म्हणजे किल्ला असा एकदम लाल लाल झाला होता पुरा एकदम। तुला काय सांगू आता ते कुठे आहे, आपण मला तर वाटतं आम्ही तर चुकीच्या ठिकाणी नाही आलोय। मग टाइम चुकला, वाजले किती आता 8 वाजता आहेत, मगाशी 7 निघाले पब्लिक निघाले। आमच्याबरोबर असं होतंय का काय माहिती, ह्याचा पायगुण खराब आहे का माझा आहे का दोघांचा पण आहे, हा पण माहित नाही। काल दोघांचं नशीब असं झालंय की काल आम्ही गेलोय फनफेअरला, एवढी मजा आली। काल फनफेअरला गेलो, फनफेअर हा, नाही तर तुम्ही तो ब्लॉग बघितला असता। आणि काल ब्लॉग करता आला म्हणून आज केला। आज बोलू आपण गोलकोटच्या किल्ल्यावरती जाऊया, तर इथं आलो आणि इथं पण सगळं बंद। आता मित्रांनो विचार पडलाय की जायचं कुठं। आता आमच्याकडे फिरायला तर एवढं काय नाही, आता एक ठिकाण जायचं आहे, तिथं जाऊन पण काही एवढं ब्लॉग होणार नाही। त्यामुळे आता बघतो कुठे जायचंय कुठे जायचंय, आता ठरवू जाऊया मित्रांनो। तुम्हाला काय ते दाखवूया, तुझा नशीबच असा आहे तो, तर काय आता तुला बोलू मी, पण तुझ्यासोबत फिरून माझा पण नशीब वाट लागतोय। तुझं नशीब खराब नाही काय सांग, पूर्ण खराब आहे। मग तुला गर्लफ्रेंड आहे नाही, हा मग नशीब खराबच आहे। नशीब खराब आहे म्हणून नाही की मला पण राहू दे, फोटो काढ, हा पेरलाय दोघांचा। ठीक आहे, आता आम्ही इथं फोटो काढतो, बघूया फोटो ते चांगले येतात का। आम्ही विसाव्याला गेलेलो तिथं पण ती अवस्था होती, आता इथं बघूया। हा आता आलाय मोठा मशालीच्या खाली फोटो काढा। हा घाल आता भावांची तू बंद कर, काय फोटो काढ, चेन नको
जा तिकडनं गाडी मशाल पेटी. हा ठीक आहे, तुम्हाला फोटो जे दाखवतो नंतर मध्ये मध्ये दाखवतो नाही. चला आता जे फोटो वगैरे काढूया आणि आम्ही पण जातो आता. काय ते बघण्यासारखं पण नाही काय, चला जाऊया आता फोटो वगैरे काढूया. तर हा बघा आता भावानं आपल्याला सोन्याची चेन घेतलं ना, त्यामुळे आणला नाही पार्टी द्यायला, अंडा राईस खायला. आम्ही आता आहे CNG पंपाजवळ वालोपे, अंडा राईस खायला भाऊन आणला. तर चला आता इथून खाऊया आणि अजून आता बघूया आपण कोणाला तरी कॉल करूया, घेऊया कोणाला तरी. बघतो ते पुढे खाऊन झाल्यावर. पण सारंगला फोन करूया काय, सांगूया सुशांतचा ऍक्सिडेंट झालाय, वरती कामाला जायचं होता. बघूया काय बोलतो. हा नंतर आपण आता सारंगला कॉल करू नंतर आणि सांगूया की सुशांतचा ऍक्सिडेंट झालाय. बघूया तो येतो काय ते, सांगूया तो नाईटला जायचा होता आणि तुझा ऍक्सिडेंट झाला. ओके हा असं सांगूया. माझ्या फोनवरून करूया, तुझ्या मोबाईलमध्ये शूट करूया. ओके ओके आधी खाऊया आणि मग करूया दोघा ठिकाणी. आम्हाला पण करूया का, मामाला करूया तसा पण त्याचं सारंगच्या लग्नाची चित्या बनवून लिहिलं आहे. सारंगच्या लग्नाची चित्या बनवलेली. सारंगचं आमचं लग्न झालंय, बायको राहील म्हणून येत नाही आमच्यासोबत, त्याला पण चित्या बनवूया. अजून कोण नाही काय, हा बिला पण घेऊया. ओके तर आधी खाऊया आणि मग मित्रांनो आपण प्रँक कॉल करूया. प्रँक कॉल सारंगला, मामाला आणि अभिला तिघांना करूया. बघूया याचा कोण येतो, याच्या एवढा म्हणजे असा वाईट फील कोण करतोय बघूया. बघूया ना. ओके चला आता मित्रांनो आपण केलाय प्रथमेशला कॉल. प्रथमेशचा रिॲक्शन बघूया काय आहे. प्रथमेशला कॉल करतो प्रँक कॉल. त्याला सांगूया की सुशांतचा ऍक्सिडेंट झालाय असा. अरे हा फोन नाही उचलत आहे, उचल. अरे हॅलो, अरे तुला सांगायचं होता रे मगाशी, विषय झाला आहे. तो ही करत होता ना रे, त्याची आज नाईट होती ना सुशांतची. तो वरती आता म्हणजे तू फोन केलास ना, अरे तू फोन केलास ना त्या टायमिंगला तो वरती गेला होता रे. आम्ही इथून निघालो होतो म्हणून तुला फोन म्हणजे बोललो ठेव म्हणून. अरे आता तो त्याच्या पोलीस चौकी आहे माहिती ना, तिथं पुढे ऍक्सिडेंट झाला त्याचा. क्या बात करताय यार. अरे ऍक्सिडेंट झाला सुशांतचा. अरे त्याच्या गाडीचा पाठचा ब्रेकचा प्रॉब्लेम काय झाला काय माहित नाही. ती माणसाने फोन केली ना, ते पण बोलत होते की फक्त ऍक्सिडेंट झाला एवढं बोलले. आणि तो टर्निंग आहे ना त्या टर्निंगला झाला बोलले. ना इकडून नाईटला जात होता रे तो. आता तू फोन केला हा. अरे तिथं कुठेतरी जायत होता. खाली नाही, अरे रस्त्यावरती झाला. पुढे वाटतं गाडी काय काय त्याला संबंध नाही वाटते. डिवायडरवर आपटला. अरे त्या डिवायडरवर आपटला. टर्निंगला टर्न वाटते बसला नाही त्याचा, त्याच्यावर वाटते तो आपटला. आता त्याला आणलेले खाली लाईफ केअरला. हो हा. अरे पण त्याचा हवा बेकार अवस्था आहे त्याची. आम्ही तिथे गेलेला काय कसा झाला तो तुला काय सांगू आता. तिथे बघवत पण नव्हता धड. वा क्या ऍक्टिंग कर रहा है. गाडी त्याची विकायला सांग त्याला गाडी. मी त्याला परवा मेसेज पण केला रे की गाडी विकायची आहे काय. ते एकाला तो आहे ना आमच्या त्याला पाहिजे होता. काय बोललाच नाही त्याच्यावरती. आणि परत आता महिना आधी काम केला नव्हता रे गाडीचा त्या. तर काय माहिती आता काय माहिती. अरे काय डिवायडरवर गेला आता टर्न बसला नाही काय माहिती नाही. आता इथे बाहेरच आहे लाईफ केअरची इथंच आहे बाहेर. बरं मगाशी त्याला वरती तुझा फोन आला ना तेव्हा आम्ही निघत होतो. त्या पप्पासला फोन केली तो त्याचं त्यांची म्हणजे ती कंपनीची बस गेली ना इकडून पाठवून. तिथल्या वाटतं त्या माणसाने तिथं ट्रॅफिक झाली म्हणून थांबतली. ते एकान तिथं ओळखली ना की कंपनीचा माणूस आहे त्या वालुपेटला मित्र आहे तो. त्यानं मग तिथं ती गाडी थांबवली. मग गेलाय पप्पासला वगैरे खाली कॉल केली. पप्पासने मग वरती गेली. पप्पाच एकटंच घरात, बहीण वगैरे बाकी कोण नाही. मग वरती कॉल केली ना आम्हाला. मग मी आणि विक्रांत गेलेला होतं मोठी गाडी घेऊन.
आता लाईफ केअरला अंजली आहे, तिला आता फोन केला ना तेव्हा तिकडून वरतो आम्ही निघालेला. आता अंजली आहे खाली लाईफ केअरला. कुठे काय बरा तुला सांगतोय काय बघायची अवस्था नाही रे. हा अरे चुट्ट्या त्याला आतमध्ये नेलेल्या आहेत. विश्वास नाही मला म्हणतो मेला तरी चालेल, व्हिडिओ कॉल कर, व्हिडिओ कॉलवर दाखव. थांब हॅलो व्हिडिओ कॉल थांब करतो. सुशांत मेला तरी चालेल, व्हिडिओ कॉल कर फक्त. अरे सोलो मुझे बघा आता तर फोन मेला आणि यांना फोन केलं ना, हे तर खरं बोलतील की नाही मेलाय ना, व्हिडिओ कॉल कर, मेलायचं दाखव, मग व्हिडिओ कॉल होतील. तो काय बोलतील हे. आता त्याला व्हिडिओ कॉल करूया आणि दाखवूया की ब्लॉग चालू आहे. आला त्याचा फोन आला. ये जिंदा है, इसी का देखो ये जिंदा है. म्हणजे सुशांत मेला तरी चालेल, तू व्हिडिओ कॉल कर, मला व्हिडिओ कॉलवर बघू दे खरा आहे का नाही. छान आहे. आता जर तुम्हाला सांगितलं ना की कोण मेला आहे तर तुम्हाला अजिबात विश्वास पडणार नाही. म्हणजे आता यांना सांगितलं ना मित्रांनो कोण मेला आहे तरी यांना अजिबात विश्वास पडणार नाही की कोण मेला आहे म्हणून. इज्जत दाखवायला लागला आहे. समजली रे तुझी बाबा मैत्री काय ती समजली. काय 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 तुम्ही मेलो की मी कोणाला फोन करणार नाही. मी मेलो तरी येशील काय, मी बाबा गाडीवर पडलोय फोन करतोय बा ये तर येशील काय. हा कायला अरे रिलॅक्स मग तुम्हाला कसा येईल सांगू, मी रडत सांगू या सुशांत मेलाय. हो बोलतोय म्हणजे तुला आईला मेलेला म्हणजे रडून नाही सांगायला पाहिजे वाटतं मग बाबा हो बाबा मेलाय. हा काय बोल ठेव. आता अजून आब्याला करायचं आहे, आब्याला पण जुत्या बनवायची आहे. काय करणार मग काय करू. हा हा ठीक आहे.